समाज नाकारतो त्यांना स्वीकारण्याचं काम सोलापुरातील एक संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने करते। त्या महिलांना, ज्या वंचित महिला आहेत, ज्या अडचणीमधल्या महिला आहेत, त्यांना जवळ घेऊन माहेरपणाची जाणीव देण्याचं काम क्रांती महिला संघ करतात। माझ्यासोबत सुलक्षणा ताई आहेत। ताई, नेमकं काय सांगाल, काय वाटतं? सर, म्हणजे आपल्या महिलांना सुद्धा एक मानाचं स्थान मिळावं असं आम्ही अपेक्षित करतो। कारण कुठलीही महिला म्हणजे स्वइच्छेने या धंद्यामध्ये येत नाही सर। तिच्या डोक्यावर संसाराचं ओझं असतं, लेकरांची जबाबदारी असते, या जबाबदारी पूर्ण तिला पार पाडायचं असते सर। त्यासाठी ती काय करते, ह्या म्हणजे व्यवसायामध्ये येते। आणि आमची पूर्ण असं अपेक्षा आहे की समाजाने त्यांना आपलं म्हणावं, जेणेकरून त्यांना एक मानाचं स्थान मिळावं। जसं डॉक्टर की डॉक्टर करतो, जसं वकील की वकील करतो, तसंच त्यांचा पण हा व्यवसाय समाजाने मान्य करायला पाहिजे सर, अशी आम्ही एक अपेक्षा करतो। नेमकं या क्रांती महिला संघाकडे किती सभासद आहेत? 2,500 लोक आहेत सर। त्या 2,500 लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो। त्यांच्या लेकरांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचं म्हणजे आम्ही पूर्णपणे प्रयत्न। कोणत्या शासकीय योजना तरी? शासकीय योजना त्यांना आधार कार्ड मिळवून दिले, रेशन कार्ड मिळवून दिलं। जे पॉझिटिव्ह लोक आहेत त्यांना सर आम्ही महिन्याला 1,500 रुपये मानधन आम्ही चालू केलेले आहे। आणि त्यांना आरोग्याच्या सुविधा सुद्धा आम्ही मिळवून देतो सर, जेणेकरून कुठलीही महिला आपल्या आरोग्याच्या सुविधांमधून वंचित न राहिले पाहिजे। तिचं आरोग्य हे खूप म्हणजे एक देणगी आहे सर, त्यासाठी खूप ते आरोग्य जपलं तर ती तिच्या मुलांना, लेकरांना ते सांभाळू शकेल, असं आहे। HIV सुद्धा प्रमाण काय वाढतं, कमी होतं, काय सांगाल नेमकं? आता सध्या कसं सर, आता आम्ही HIVच्या ह्याच्यामध्ये 1983 पासून संस्था काम करत आहे। मग आता सध्या पूर्णपणे HIVचं प्रमाण कमी झालेलं आहे। प्रत्येक भागामध्ये जाऊन आम्ही आमच्या महिलांसाठी विदाउट कंडोमनी सेक्स करू नये म्हणून आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो। प्रत्येक सेक्स ऍक्टिव्हिटीच्या वेळी कंडोम वापरणं, समोरचा कस्टमर तुम्हाला जर 100च्या जागी जर 1,000 रुपयाचा वापर करत असेल, तुम्ही 1,000 रुपये घेऊन, 1,000 रुपये महत्वाचं नाही, पण तुमचं आरोग्य खूप महत्वाचं आहे, याचं आम्ही त्यांना महत्व पटवून देतो। महत्वाचं आहे हो। आणि तसंच सर त्यांना एक गोपनीयतेची आम्ही हमी दिलेली आहे की तुझ्या माझ्या म्हणजे जे आम्ही दोघेमध्ये जे आमचे संवाद झालेला आहे त्या तिसऱ्या व्यक्तीला सुद्धा कळणार नाही। त्यामुळे ते महिलांना कसं वाटतं, एक ऑफिस न वाटतं एक माहेरघर वाटतं सर। माहेरघर असल्यासारखं वाटतं आणि माहेरमध्ये आल्या तर एक मायाची ऊब सुद्धा त्यांनी मिळायला जाते। आणि आमच्या संस्थेमध्ये म्हणजे ऑफिसमध्ये आल्यानंतर महिलांना आम्ही वेगवेगळे प्रकारचे सण साजरे करतो। त्यांचं लग्न म्हणजे महिलांच्या मुलींचे लग्न असेल तर ते पण आम्ही लग्नाच्या उत्सवामध्ये सामील होतो। म्हणजे ते सुखादुखामध्ये पार्टनरने मारला असेल, कुठं क्रायसिस झाला असेल ते क्रायसिस सोडवणं, पोलिसांसोबत मीटिंग आम्ही घेतो सर। आणि कोविड काळामध्ये जवळपास प्रत्येक महिलांना धान्य मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न केलेला आहे रेणुका जाधव मॅडम। एक महत्वाचं म्हणजे समजा या कार्यालयाला भेट द्यायचं असेल तर नेमकं कुठे यावं लागेल? आमचं ऑफिस सर गांधीनगरला आहे, इरावती नेत्रालय, होडगी रोडला वरती 2ऱ्या मजल्यावर आहे सर। समाजाला नेमकं काय आवाहन कराल तुम्ही? नमस्ते सर, माझं नाव लक्ष्मी टोनपे आहे। मी क्रांती महिला संघमध्ये आउटरीच वर्कर म्हणून काम करते। आणि आमच्याकडे जवळजवळ 2,500चं पॉप्युलेशन असल्यामुळे ज्या महिलांपर्यंत आपण भेटी देतो किंवा आउटरीच करतो त्या महिलांची अशी अपेक्षा असते की जसं आम्हाला ह्यांनी एवढं सांगायला येतात त्याप्रमाणे त्यांनी आमच्या कुटुंबात प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक सदस्याला त्यांनी आपलं म्हणजे जवळ करायला पाहिजे आणि त्यांनी आपलंसं म्हणून द्यायला पाहिजे, अशी त्यांची पण अपेक्षा असते।